आज आपण ॲनिमल टिश्यू या टॉपिकमध्ये टाईप्स ऑफ इपिथेलियल टिश्यू हे स्टडी करणार आहोत. प्रथम आपण इपिथेलियल टिश्यू म्हणजे काय हे रिवाइज करूया, कारण लास्ट व्हिडिओमध्ये आपण इपिथेलियल टिश्यू आणि त्याची सेल जंक्शन्स ही स्टडी केलेली आहेत. आता इपिथेलियल टिश्यू आर ऑल्सो कॉल्ड ॲज कवरिंग टिश्यू बिकॉज इट कवर द इनर अँड आउटर बॉडी सरफेस. These cells are very compactly arranged. Intracellular space are absent in these cells. त्याचबरोबर it has a centrally placed single nucleus. These are arranged on the basement membrane. These are non-cellular. Non-cellular basement membrane वरती हे इपिथेलियल टिश्यू अरेंज झालेले आपल्याला दिसतात. अशा प्रकारचे अनेक कॅरेक्टर्स आपण इपिथेलियल टिश्यूचे लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्याचबरोबर त्याची फंक्शन्स पाहिलेले आहेत. आज आपल्याला टाइप्स ऑफ इपिथेलियल टिश्यू हे स्टडी करायचे. आता टाइप्समध्ये इपिथेलियल टिश्यू आर क्लासिफाईड इनटू टू टाइप्स. फर्स्ट टाइप इज कॉल्ड ॲज सिम्पल इपिथेलियम अँड सेकंड टाइप इज कॉल्ड ॲज कंपाऊंड इपिथेलियम. व्हाय इट इज कॉल्ड ॲज सिम्पल इपिथेलियम? बिकॉज इट हॅज ओनली सिंगल लेअर ऑफ सेल्स, म्हणून त्याला आपण काय म्हणतो सिम्पल इपिथेलियम. आणि कंपाऊंड इपिथेलियम का म्हणतो आपण याला? बिकॉज इट शोज मल्टिपल लेअर ऑफ सेल्स. एकापेक्षा अनेक सेल्स आपल्याला इथं असलेले सेलचे लेयर्स असलेले दिसतात आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड इपिथेलियम. दिज आर फर्दर डिवायडेड इनटू व्हेरियस टाइप्स. तिथं डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर सिम्पल इपिथेलियम आर डिवायडेड इनटू 5 टाइप्स अँड कंपाऊंड इपिथेलियम आर डिवायडेड इनटू 2 टाइप्स. मग याच्यामध्ये सिम्पल इपिथेलियमचं डिवायडेशन कशामध्ये झालेलं आहे? फर्स्ट आर कॉल्ड ॲज स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम, सिलिएटेड इपिथेलियम अँड स्युडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. आता सिम्पल इपिथेलियम म्हणजे काय आपण म्हटलेलं आहे तर सिंगल लेअर आपल्याला सेलचा असलेला दिसतो आणि त्याचं हे डिवायडेशन आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर कोणत्या बेसिसवरती हे डिवायडेशन झालेलं आहे तर बेस ऑन दी शेप ऑफ दी सेल. सेलचा शेप कसा आहे त्यावरून हे त्याचं डिवायडेशन झालेलं आहे. म्हणजे इथं प्रत्येक टाईपमध्ये त्या सेलचा शेप हा आपल्याला वेगळा असलेला दिसणार आहे. कंपाऊंड इपिथेलियममध्ये सुद्धा आपल्याला दिज आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स, स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड अँड ट्रान्झिशनल कंपाऊंड. आता हे आपण इन डिटेलमध्ये परत डिस्कस करणार आहोत. फर्स्ट आपण पाहूया स्क्वॅमस इपिथेलियम. आता स्क्वॅमस इपिथेलियम आर ऑल्सो कॉल्ड ॲज पेवमेंट इपिथेलियम ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेसलेटेड इपिथेलियम. आता याला पेवमेंट इपिथेलियम असं का म्हणायचं? बिकॉज इट लुक लाईक अ पेवर्स. आपल्याला माहिती आहे की जे पेवर्स असतात ते एकमेकांमध्ये इंटरलॉक झालेले असतात आणि त्यांचं स्ट्रक्चर ज्याप्रमाणे आपल्याला दिसतं तशा प्रकारचे हे आपल्याला स्क्वॅमस इपिथेलियमचा लेअर असलेला दिसतो, म्हणून त्याला आपण पेवमेंट इपिथेलियम असं म्हणतो. त्याचबरोबर व्हाय इट इज कॉल्ड ॲज टेसलेटेड इपिथेलियम? कारण ह्या सेलचं मार्जिन जर आपण पाहिलं तर ते मार्जिन जे आहे ते असं झिगझॅग मोशनचं असतं. इट लुक लाईक अ सिरेटेड मार्जिन आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज टेसलेटेड इपिथेलियम. लक्षात आपल्याला काय ठेवायचं आहे, स्क्वॅमस इपिथेलियमची 3 नावं आहेत. एक म्हणजे पेवमेंट इपिथेलियम, टेसलेटेड इपिथेलियम आणि स्क्वॅमस इपिथेलियम. आता हे सेल जे आहेत ते कसे असतात तर दीज आर फ्लॅट, थिन, पॉलिगोनल विथ सिरेटेड मार्जिन. अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आपल्याला असलेलं दिसतं. त्याचबरोबर इट हॅज अ सेंट्रली प्लेस सिंगल न्यूक्लियस. सिंगल न्यूक्लियस आहेत, एकमेकांमध्ये ते कॉम्पॅक्टली अरेंज असतात कारण ते त्यांच्यामध्ये जे मार्जिन आहे ते कसं आहे दीज आर सिरेटेड मार्जिन आणि ते एकमेकांमुळे त्यामुळे ते एकमेकांमध्ये इंटरलॉक झालेले असतात. त्याचबरोबर यांची व्हेरियस फंक्शन्स आपल्याला असलेले दिसतात. फर्स्ट फंक्शन इज कॉल्ड ॲज प्रोटेक्शन. त्याचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे स्किन. त्याचबरोबर ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, फिल्ट्रेशन अँड सिक्रेशन अशी वेगवेगळी एक्झाम्पल्स आपल्याला स्क्वॅमस इपिथेलियमची असलेले दिसतात. आता इथे एक्झाम्पल्समध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट एक्झाम्पल इज कॉल्ड ॲज ब्लड वेसल, अल्व्हिओलाई, सिलोम, लाईन्स ऑफ हार्ट अँड लिम्फ वेसल अशी वेगवेगळे एक्झाम्पल्स ह्याचे आहेत. तर इथं आपण फक्त 2 ही फोकस केलेली आहेत. पहिलं जे एक्झाम्पल आपण पाहतोय ते म्हणजे ब्लड वेसलचं. आता ह्या ब्लड वेसलमध्ये जर आपण पाहिलं तर आउटर कवरिंग आहे इट इज मेड अप ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. स्क्वॅमस इपिथेलियमचं ह्याचं आउटर कवरिंग तयार झालेलं आहे. आणि स्क्वॅमस इपिथेलियमचा रोल काय असतो इथे तर ब्लड वेसल्समध्ये काय असतं तर ऑक्सिजन प्रेझेंट असतो, ठीक आहे नाही. ब्लड वेसलमध्ये ब्लड असतं आणि ब्लडमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो आणि हा ऑक्सिजन जो आहे तो सेलला ट्रान्सफर करायचा असतो आणि हा ट्रान्सफर करताना डिफ्यूज होणं गरजेचं असतं आणि डिफ्यूज होण्यासाठी हा सिंगल लेअर तिथं आपल्याला अरेंज झालेला दिसतो की ह्याच्यातून ऑक्सिजन जो आहे तो सेलला
दिला जातो आणि सेलमधून मग आतमध्ये काय घेतलं जातं तर CO2 कार्बन डायऑक्साईड जो आहे तो CO2 मधून ब्लडमध्ये घेतला जातो आणि परत मग तो आपण रेस्पिरेटरी सिस्टीम थ्रू काय करतो शरीराच्या बाहेर टाकतो. असं महत्त्वाचं काम हे ब्लड वेसलचं कव्हरिंग हे करत असतं आणि त्याला आपण काय म्हणतोय स्क्वॅमस इपिथेलियम. त्याचबरोबर इथं रेस्पिरेटरी सिस्टीमचं स्ट्रक्चर आहे सेकंड डायग्राममध्ये. इथं जर आपण पाहिलं तर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये आपण काय करतो ऑक्सिजन आतमध्ये घेतो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. हे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये काय असतात प्रेझेंट तर अल्व्हिओलाय प्रेझेंट असतात आणि हे अल्व्हिओलायचं जे स्ट्रक्चर आहे इट लुक लाईक अ ग्रेप लाईक स्ट्रक्चर आणि अल्व्हिओलायमध्ये सिंगल अल्व्हिओलाय जर आपण बघितलं तर ते बलूनसारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आणि त्या बलूनवरती आपल्याला काय दिसते तर हे ब्लड वेसल्स अशा प्रेझेंट असतात आणि त्या ब्लड वेसलमध्ये ब्लड असतं. मग त्यावेळेला सुद्धा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे इथं महत्त्वाचं असतं आणि ते व्यवस्थित व्हावं यासाठी अल्व्हिओलायचं जो आउटर कव्हरिंग आहे इट इज मेड ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. असा महत्त्वाचा रोल आपल्याला इथं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सफर होण्यामध्ये किंवा डिफ्युजन होण्यामध्ये असलेला दिसतो. त्याचप्रमाणे लाईन्स ऑफ हार्ट लिम्फ वेसल आणि सिलोममध्ये सुद्धा आपल्याला स्क्वॅमस इपिथेलियम असलेला दिसतो. नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. आता याला क्युबॉइडल असं का म्हणायचं कारण ह्याचा शेप जर आपण बघितला तर इट लुक लाईक अ क्यूबसारखा आपल्याला दिसतो. क्यूब म्हणजे काय की ज्याची विड्थ आणि लेंथ काय आहे सेम आहे त्याला आपण क्युबॉइडल असं म्हणतो. म्हणजे शेप जे आहे त्यांचा शेप क्युबॉइडल आहे. त्याचबरोबर स्पेरिकल न्यूक्लियस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ॲट दी सेंटर. त्याचबरोबर हे सेल जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं तर इट कंटेन न्यूमरस मायटोकॉन्ड्रिया. हे स्पेशल फंक्शन आहे त्याचं. न्यूमरस मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ज्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहेत तिथं फंक्शन काय असतं तर सिंथेसिस ऑफ ATP तयार करण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करत असतात आणि अशा मायटोकॉन्ड्रिया अनेक जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ह्या क्युबॉइडल इपिथेलियममध्ये प्रेझेंट असतात आणि त्यामुळंच त्यांचं फंक्शन जर आपण बघितलं तर ते काय आहे सिक्रिशन ॲब्झॉर्प्शन एक्सक्रिशन असे महत्त्वाचे रोल प्ले करताना आपल्याला हा क्युबॉइडल इपिथेलियम असलेला दिसतो. त्यानंतर आपण याची एक्झाम्पल स्टडी करणार आहोत. आता एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे लायनिंग ऑफ पॅनक्रियाटिक डक्ट. पॅनक्रियाटिक डक्टचे जे लायनिंग आहे ते क्युबॉइडल इपिथेलियमचं बनलेलं आहे. पॅनक्रियाज ही ग्लँड आपल्या सगळ्यांना माहिती आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण स्टडी केलेली आहे की पॅनक्रियाज ही काय करते इट सिक्रेट द व्हेरियस टाईप ऑफ पॅनक्रियाटिक एन्झाईम्स. मग इथं सिक्रिशनचं जे महत्त्वाचं काम आहे विथ द हेल्प ऑफ क्युबॉइडल इपिथेलियम हे व्यवस्थित होतं. त्याचबरोबर इथं आपण डायग्राममध्ये इथं दोन बघणार आहोत ते म्हणजे सलायवरी डक्ट. तर सलायवरी ग्लँड आर प्रेझेंट इन दी माउथ किंवा बकल कॅव्हिटीमध्ये इथं सलायवरी ग्लँड आपल्याला दिसत आहेत आणि ही सलायवरी ग्लँड काय करते इट सिक्रेट द सलायवा अँड म्युकस. मग हे सिक्रिशनसाठी तिथं आपल्याला त्याचं जे कव्हरिंग आहे इट इज मेड अप ऑफ क्युबॉइडल इपिथेलियम आणि त्याच्यामुळे इथं सिक्रिशनचा रोल आपल्याला सलायवरी ग्लँडमध्ये असलेला दिसतो. त्याचबरोबर हे जे स्ट्रक्चर आहे ते आहे किडनीचं स्ट्रक्चर. किडनीमध्ये आपल्याला माहिती आहे की मिलियन्स ऑफ नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात. हे जे स्ट्रक्चर आहे ते नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे आणि हे नेफ्रॉन जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. आणि हे काय करतात तर आपल्या ब्लडमध्ये जे नायट्रोजनेस्ड वेस्ट मटेरियल आहे त्याचं फिल्ट्रेशन करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम हे नेफ्रॉन्स आपल्या बॉडीमध्ये करत असतात किडनीमध्ये करत असतात. मग ह्या नेफ्रॉनचा जो प्रॉक्झिमल पार्ट आहे तो आणि डिस्टल पार्ट आहे तो त्या ठिकाणी आपल्याला क्युबॉइडल इपिथेलियमचा लेअर असलेला दिसतो आणि तिथं मायटोकॉन्ड्रिया ही क्युबॉइडल इपिथेलियममध्ये असतात आणि त्याच्यामुळं इथं महत्त्वाचा रोल काय असतो तर ॲब्झॉर्प्शन नायट्रोजनेस्ड वेस्ट मटेरियल जे आहे ते ब्लडमधलं ॲब्झॉर्ब करून ते शरीराच्या बाहेर टाकणं हे काम महत्त्वाचं इथं होत असतं आणि ते करण्यामध्ये आपल्याला क्युबॉइडल इपिथेलियमचा महत्त्वाचा रोल इथे असलेला दिसून येतो.